माई काय स्वामी? हे घे, या तांदूळ आहेत, शिजत घाल. हो स्वामी. स्वामी स्वामी स्वामी, अहो माझं वस्त्र अचानक काळं झालं. नाही, मी धुवून स्वच्छ ठिकाणी ठेवलं होतं, तरी कसं मळलं तेच कळत नाहीये. स्वामी, अहो हार पण खराब झाला. स्वामी, सगळ्या स्वयंपाकाला बुरशी लागली. अगो बाई, तांदूळ काळे कसे झाले? कपिले, आम्हाला सांग, ही मळाली वस्त्र घालशील का? नाही स्वामी. आणि काय काय गया, आज ज्या अन्नाला बुरशी आली आहे त्या अन्न सगळ्यांना खाऊ घालशील? नाही स्वामी. माई, या काळ्या पडल्या तांदळांचा भात लावशील का? स्वामी, शक्यच नाही हो. आणि काय रे बाळ्या, हा वाळलेला खराब झालेला हार आम्हाला घालशील का? नाही स्वामी. आम्हाला सांगा, या हवेत श्वास घेऊ शकता का? नाही स्वामी. आई. अरे, मनुष्याला अशुद्ध आणि अस्वच्छ असं काही चालत नाही, तर अशुद्ध आणि अस्वच्छ चारित्र्य कसं चालतं? अरे, अस्वच्छ नियत आणि अशुद्ध चारित्र्याने तो जगतो कसा? अरे, खरं तर शून्य जोडला गेला की किंमत वाढते, पण चारित्र्याला शून्य जोडला गेला की चारित्र्य शून्य होतं, किंमत घटत राहते. समाजाच्या नजरेतही आणि देवाच्या नजरेतही. आणि एकदा का देवाच्या नजरेतून तुम्ही उतरलात की अधोगती ठरली आहे. शिव शंकर शंभो. तुमची ही शून्याची करामत शून्यच राहणार. सावकार, तुमच्याशी लग्न लावून देण्यापेक्षा ना मी तिला विहिरीत ढकलेन. मी बऱ्या बोलाने नाही गेलात ना सावकार, तर मी तुम्हाला धक्के मारून हाकलून देईन. निघा. दादा, रघुनाथ गेल्यानंतर मला वाटलं होतं की आता तर पौलमीला मिळवणं सहज शक्य आहे. तू विरोध करणार नाहीस, सहज मान्य करशील असं वाटलं होतं मला. पण तू तर माझ्या अस्तित्वालाच आव्हान दिलंस. तू माझा केलेला हा अपमान मी सहजासहजी पचवणार नाही. आता जग इकडचं तिकडे झालं ना तरी चालेल, पण काही झालं तरी मी पौलमीला मिळवणारच. हे काय, ही कसली दुर्गंधी? आजूबाजूला तर काहीच दिसत नाहीये. मग ही घाणेरडी दुर्गंधी मला काय येते? व्यंकटराव, काय झालं? नाक असं इथे का गेलाय? कपिलताई,
तुम्हाला कसला दुर्गंध येतोय का इथे? मला सांगा, आजूबाजूला एखादा उकिरडा किंवा काही कुजलेलं पडलेलं आहे का? नाही नाही, उकरडे पाहण्याची मला अजिबात इच्छा नाहीये, मी पाहतही नाही. आणि दुर्गंधीचं म्हणाल, मला नाही बुवा कसला दुर्गंधी येत. नाही, नाही, मलाच का दुर्गंध येतोय? तुम्हाला दुर्गंधी येते? एक काम करा, वैद्याकडे जा आणि नाक दाखवा. मला बाई भरपूर काम आहेत. हो, कस्तुरी, स्वामींच्या हाती कस्तुरी. सासूबाई, का घाबरताय एवढं? काय झालं? अगं राधे, काय केलंस तू हे? अगं तो व्यंकट म्हणजे विषारी नाग आहे, विषारी नाग. आणि तू त्याचा अपमान केलास. आता तो डूक धरून बसणार आणि दंश करणार. सासूबाई, मग मी काय करायला हवं होतं? तुम्ही पाहिलत ना तो आपल्या पौलमीबद्दल कसा बोलत होता. नाही सहन झालं मला. तो असा कसा विचार करू शकतो? अगं असतात असे नराधम. आणि आता तर त्याची नजर आपल्या पौलमीवर पडली. आजी सोड मला. सासूबाई, काय? सोडा तिला. सासूबाई, तुम्ही काय करताय? तिचं काय दोष आहे या सगळ्यात? अगं दुसरा काही पर्याय नाही उरलाय. उद्या संध्याकाळपर्यंत व्यंकटचं कर्ज कसं फेडणार आहेस तू? आणि हिला कसं वाचवणार? घर गेलं, जमीन गेली. अगं आपण जाणार कुठे? कुठे राहणार? हिला घेऊन रस्त्यावर फिरणार आहेस का? घे, मलाही मार, मलाही मारून टाक आणि तिलाही मारून टाक. हो, सासूबाई शांत व्हा. काय करताय तुम्ही हे? शांत व्हा बरं. अगं कशी शांत होऊ? सांग ना. तुझ्या एका निर्णयामुळे हे काय होऊन बसलं बघ. तू रघुनाथला जर बियाणं आणायला पाठवलं नसतंस ना, तर आज हे सगळं घडलंच नसतं. गोपाळा, अर्जुनाने महाभारतात अशी कुठली गोष्ट केली ज्यामुळे तो जिंकला? स्वामी, श्रीकृष्णाचा प्रत्येक आदेश त्यांनी पाळला, डावलला नाही. शाबास गोपाळा. म्हणून तो आमचा शिष्य म्हणून शोभतोस. गोपाळा, अरे रघुनाथ नित्य नेमाने गीता वाचायचा, पण ही गोष्ट मात्र तो विसरला. आम्ही त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचा शब्द त्याने पाळला नाही. गोपिका, तू जो निर्णय घेतलास तो चुकीचा होता. आणि त्यानंतर रघुनाथच्या बाबतीत सगळं चुकीचं घडत गेलं. जी चूक रघुनाथने केली ती चूक होता व्यंकट.
हे तर अगदी उत्तम प्रतीचं दिसतंय. बहुतेक कोणीतरी गोण इथे विसरून गेलेलं असावं. जाऊ दे, आपल्याला काय आयती धान्याची गोण मिळालेली आहे. आता हे धान्य कुणाला तरी विकूया आणि चांगले पैसे कमवूया. शिवशंकर शंभो. जे आपलं नाही ते अनैतिक मार्गाने घेऊ नये. मी अहो पण यात अनैतिक ते काय आहे? मी रस्त्याने चाललो होतो, ही गोड मला दिसली. आजूबाजूला कुणी नव्हतं म्हणून मी ती गोण घ्यायचा विचार केला. बस इतकंच. जेव्हा व्यक्तिमत्वच अनैतिक बनतं तेव्हा हातून अनैतिक कृत्यच घडतात. ही कोणी इथे पडलेली होती. काही पक्षी आले, त्यातले काही दाणे खाल्ले आणि उडून गेले. मग काही गुरं आली, त्यांचं पोट भरेल इतकं धान्य खाल्लं आणि निघून गेले. माणसाचं मात्र समाधान होतच नाही. स्वामी, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अरे सुखवस्तू आयुष्य जगतोयस, चांगला संसार आहे, बायको आहे, मुलं आहे, यात तू समाधानी असलं पाहिजेस. वयाला शोभणार नाही असे कृत्य करू नकोस. स्वामींना पौलमी बद्दल कळलं की काय, म्हणूनच ते असा इशारा देत आहेत. पण त्यांना कसं कळलं? सगळं ठाऊक आहे आम्हाला.